संजय दिना आता आमचे सहकारी नाही. जोपर्यंत संजय दिना असेल, संजय गायकवाड असेल तर एकूणच संजय दिना. जोपर्यंत ही लोक आमचे सहकारी किंवा आमच्या सोबत होते तोपर्यंत ही सगळी शिस्ती होती. एका वळीतल्यानंतर आता शिस्त बिघडलेली आहे आणि त्यामुळे भाषा उन्मत्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण संजय दिनाच्या बाबत मला जरा जास्त आश्चर्य वाटते, कारण अवघ्या 3 दिवसामध्ये पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि माणूस किती 360 डिग्रीमध्ये निघू शकतो हे चित्र समोर दिसत आहे. ज्या पद्धतीची अत्यंत अर्वाच्य भाषा आणि धमक्या त्यांनी पत्रकारांना दिल्या याची उत्तर मला वाटते सगळ्यात जास्त जर उत्तर कोणाकडून द्यायची असतील तर त्याचं कारण असं आहे की संजय दिना आज बोलताना असं म्हणाले की कुठल्या कमिशनरकडे जायचंय तिथे जा, कुणाकडे जायचंय म्हणजे संजय दिना इतके भारी झालेले आहेत की ते कमिशनरला सुद्धा जुमानत नाही. कमिशनर IPS अधिकारी ज्या खात्यामध्ये काम करतायत ते गृह खातं, या खात्याचे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे पालक हे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत. देवेंद्रजींच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना शिंदेचे खासदार सर्रासपणे त्यांची अब्रू काढतायत. अधिकाऱ्यांना कसपटा समान लेखलं जाते यावर गृह खात्याची भूमिका काय? कारण या राज्यात मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, लोकल मधले प्रवासी सुरक्षित नाही, लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते म्हणजे त्यांची सुरक्षिततेचं काही सांगता येत नाही. पदाधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जातात वेगवेगळ्या पक्षांच्या आणि आता तर पत्रकारही सुरक्षित नाही. मग देवेंद्रजी या राज्याचं गृह खातं नेमकं कुणाला सुरक्षा देण्यासाठी या राज्याच्या आणि या देशाच्या गृह खात्याची पोलीस यंत्रणा Y+ सुरक्षा घेऊन ज्यांच्या तैनातीमध्ये उभी राहिलेली आहे ते संजय दिनांसारखे उन्मत्त गुंडागर्दी करणारे लोक काय यांना Y+ सुरक्षा याचसाठी दिली आहे का की त्यांनी दिवसाढवळ्या पत्रकारांचे खून पाडावे, पत्रकारांचा जीव घ्यावा? अशीही पत्रकारांना काही फारशी सुरक्षा नाही. सगळ्या प्रकारच्या बिलांवर चर्चा होते पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये. अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणार आहोत. मला याची कल्पना आहे की संजय दिनाने आता जे काही केलं त्याला हिंमत वगैरे अजिबात म्हणत नाही. त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आत्म कमालीचे घाबरलेले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो. संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे. हे मुलीमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे. पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळण्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना. त्याचा भूदंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे. आज भास्कर दादाजी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तर घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुधारायचं. संजय दिना पाटलांचं हे जे काही पत्रकारांबद्दल बोललं ते तर झालंच पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत खास करून हिंसक म्हणजे वक्तव्य आहेत त्यांची की आम्ही 5 जणांना आधी मारले, कसं बघतात नाही? याचा अर्थ गृह खात्याचा कसलाच वचकच नाहीये. देवेंद्रजींकडून गृह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतके वेळा ती अंडरलाईन होते ना की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारलं. ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं
म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ऍक्सिडेंट मध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार. आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शेतकरीकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता त्याचा विवेक अडवून बसतो. परंतु त्याचा भूगर्भ जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तर द्यावी हा आमचा कुणाला वाटतो. कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती. कदाचित ते मूर्ख पांघरून होते का आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे हाही आता प्रश्न. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आणि सेन्सर उभारण्यासाठी निधी दिला तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याला जयकुमार गोरे असतील